श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे अस्तित्व हरवलेली सून। आज मधुराच्या आयुष्याची एक नवी सुरुवात होत होती। आज तिचं लग्न झालं होतं। स्वप्नाळू डोळ्यांनी, लाजऱ्या हास्याने आणि अनंत स्वप्न हृदयात साठवून ती नवऱ्याच्या घरी प्रवेश करत होती। सासरचं अंगण फुलांनी सजलेलं होतं। वराडातले लोक अजूनही घरात वावरत होते। हसणं, गप्पा टिपणं, सगळं वातावरण उत्साहात न्हालं होतं। मधुराने हळूच पाय घराच्या दारात ठेवले। ओटी भरताना तिच्या डोळ्यात एक आनंदाश्रू लुकलुकला। सासूबाईंनी हसतमुखाने तिचं स्वागत केलं आणि मधुरा हळूच घरात आली। आता हेच आपलं घर, तिने स्वतःलाच सांगितलं। लग्नानंतरच्या पहिल्या काही दिवसात मधुराला घरातलं सगळं खूप छान वाटलं। सर्वजण तिच्याशी प्रेमाने बोलत होते। नवीन माणसं, नवीन सवयी, नवीन जबाबदाऱ्या, सगळं काही जरा थोडं अवघडही वाटत होतं, पण मधुराचं मन उत्साही होतं। संध्याकाळी संदीप, तिचा नवरा, ऑफिसमधून परतल्यावर तिला आपल्या ऑफिसमधल्या गोष्टी सांगायचा। मधुराला ते ऐकायला फार आवडायचं। तिला वाटायचं आपलं आयुष्य खूप सुखाचे आहे। पण जसे जसे लग्नाचे स्वागताचे दिवस संपले, घराच्या मूळ स्वभावाचा रंग उलगडायला लागला। एका सकाळी मधुरा उठून स्वयंपाकघरात गेली, चहा ठेवला, नाश्त्याची तयारी सुरू केली। पण अचानक सासूबाई सरिता देवी मोठ्या आवाजात ओरडल्या, "हे काय? पातेले व्यवस्थित धुतल्यावरच चहा टाकला का? आपल्या घरात स्वच्छतेला सगळ्यात जास्त महत्त्व आहे." मधुरा चमकली। तिने हळूच दिलगिरी व्यक्त केली, पण सासूबाईंचं कुरकुरणं चालूच राहिलं। नणंद वर्षानेही चिडवायला सुरुवात केली, "नवी नवरी आहे ना, अजून शिकायला वेळ लागेल," असं म्हणून तिच्या चुका अधोरेखित केल्या जात होत्या। त्या दिवशी मधुराच्या मनात पहिल्यांदा गडद छाया उमटली। हळूहळू रोजच्या लहान सहान गोष्टींमध्ये तिला दोष दिला जाऊ लागला। अंघोळ लवकर झाली नाही तर टोमणे, स्वयंपाकात चव कमी पडली तर तिरस्कार, घरात वावरण्याच्या पद्धतीवरही टीका। मधुराचं मन गोंधळून गेलं। मी एवढं चुकीचं काय करते? ती स्वतःलाच विचारायची। संदीप कधी तिच्या बाजूने काही बोलायचा नाही। तो गप्पच राहायचा, कारण त्याला भांडण नको असायचं। "गप्प राहा मधुरा, सगळं आपोआप ठीक होईल," एवढंच तो सांगायचा। एकदा तर मधुराने स्वतःचं मन हलकं करायला माहेरी फोन केला। आईच्या गोड आवाजाने तिला थोडंसं बळ मिळालं। सुनबाईला सुरुवातीला थोडं झुकावं लागतं ग, प्रेमाने आणि समजुतीने सगळं जिंकता येतं, आई म्हणाली। मधुरा गप्प बसली, डोळ्यातून अश्रू ओघळले, पण आवाजात मात्र ती हसली, "हो ग आई, मी सांभाळेन." पुढील काही आठवड्यात मधुराने स्वतःमध्ये बदल घडवायचा प्रयत्न केला। अधिक लवकर उठणं, अधिक चांगलं काम करणं, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष देणं। पण तरीही सासूबाईंच्या तक्रारी कमी झाल्या नाहीत। त्यांचं कारण तिला समजायला लागलं। चुका नसल्या तरी दोष दिलं जाणं हे इथे सामान्य होतं। घरातला प्रत्येक जण, मग तो सासरे असो की नणंद, मधुराला फक्त काम करणारी व्यक्ती म्हणून पाहू लागला होता। एक दिवस संदीपच्या मोठ्या मावशी घरी आल्या। त्यांनी मधुराला हसून विचारलं, "काय ग मधुरा, कधी आनंदाने हसतेस का ग, की फक्त कामच करतेस?" मधुरा गडबडली, थोडंसं हसली, पण डोळ्यात लपवलेलं दुःख त्यांच्या नजरेत उलगडून गेलं। मावशीच्या नजरेत क्षणभर मधुरासाठी करुणा उमटली। त्या म्हणाल्या, "स्वतःच्या आनंदाकडे पण लक्ष दे." पण घरातल्या बाकीच्यांना मात्र ते जाणवलं नाही। एका संध्याकाळी संदीप टीव्ही समोर बसलेला होता। मधुरा चहा घेऊन आली। चहा देतानाही सासूबाईंनी टोमणा मारला, "संध्याकाळी इतका वेळ का लागतो ग? आधीच्या सुनांनी एवढं वाट पाहायला लावलं नाही कधी." मधुराने काहीच न बोलता कप हातात ठेवला। तिला आता सवयच झाली होती अपमान गिळायचा आणि पुढे जायचं।
रात्री उशिरा मधुरा आपल्या खोलीत खिडकीतून बाहेर बघत बसली होती. तिचे अंतरंग तुटलं होतं. हेच का आयुष्य, जिथे माझं अस्तित्वच नाही. पण त्या क्षणीही तिने स्वतःला समजावलं, सगळं काही संपलेलं नाही मधुरा, तू मजबूत राहायला हवं. मधुराचा दिवस आता ठराविक साच्यातून जात होता. सकाळी लवकर उठायचं, देवपूजा, स्वयंपाकघरात धावपळ, नाश्त्याची घाई, घराच्या सर्व जबाबदाऱ्या. तिचं स्वतःसाठी काही उरलंच नव्हतं. मधुरा कधी स्वतःला आरशात पाहायची तर तिला तिच्या डोळ्यातल्या थकव्यांचा आणि ओथंबलेल्या भावनांचा प्रतिबिंब दिसायचा. सासूबाईंच्या तोंडून मात्र नेहमीच एखादा टोमणा, एखादं कडवट वाक्य ऐकायला मिळायचं. सून म्हणतेस आणि हातून एखादं काम नीट होतंय का? तुला शिकवायला आमचं आयुष्य घालवायचं का? आमचं नशीब वाईट म्हणून अशी आळशी सून मिळाली. हे वाक्य आता मधुराच्या काळजावर रोजची जखम बनली होती. एक दिवस सकाळीच वर्षा नणंद घरात आली. तिचं लग्न नुकतंच ठरलं होतं आणि ती थोडे दिवस हॉस्टेलहून माहेरी राहायला आली होती. वर्षा थोडीशी उर्मट स्वभावाची. तिचं मधुरावर वर्चस्व गाजवणं लगेच सुरू झालं. हे कपडे नीट ठेवले नाहीस का ग? आई पहा ना, हिला स्वयंपाक नीट करता येत नाही. हिला सगळं सांगावं लागतं. मधुरा प्रथम समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. नवीन व्यक्तीची सवय लावून घ्यायची असं तिने स्वतःलाच सांगायची. पण जसे जसे दिवस गेले वर्षाचं वागणं अधिकच त्रासदायक होत गेलं. एका दुपारी मधुरा स्वयंपाकघरात काम करत असताना वर्षा जोरात ओरडली, तूप कुठं ठेवले आहे ग? विचारही करत नाहीस का? सासूबाई आणि सासरे विजयराव लगेच मधुरावर डाफरले. तिला स्पष्टीकरण द्यायची संधीही मिळाली नाही. मधुराला आता समजायला लागलं होतं, या घरात तिचं म्हणणं ऐकून घेण्याचं कुणाचंच ध्येय नव्हतं. एक दिवस वर्षा आणि तिच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या. मधुराने सर्वांसाठी चहा नाश्ता केला. ती अगदी प्रेमाने सगळ्यांचा आदरातिथ्य करत होती. पण मैत्रिणी निघून गेल्यावर वर्षा हसून म्हणाली, काय मधुरा, तुझं हसणं किती खोटं वाटतं ग. जबरदस्तीचा आदर दाखवतेस. ते ऐकून मधुराचं मन पूर्णपणे खट्टू झालं. मी प्रेमाने वागले तर ते खोटं ठरतं. तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं. संध्याकाळी संदीप ऑफिसहून घरी आला. मधुराने तिचं मन आवरून त्याचं स्वागत केलं. तिला वाटलं होतं किमान संदीपशी बोलताना आपलं दुःख थोडं हलकं होईल. ती सावधपणे म्हणाली, संदीप, मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. संदीपने मोबाईल बाजूला न ठेवताच उत्तर दिलं, काय झालं आता? दिवसभर आईकडून वर्षाकडून ऐकतोय, आता तुझ्याकडूनही ऐकावं लागणार का? मधुराच्या गळ्याशी येऊन अडकलं. ती शांत झाली. तिचं मन अजून एकदा एकटं पडलं. त्याच रात्री घरात एक छोटीशी चूक झाली. मधुराकडून चपाती जरा करपली होती. सासूबाईंनी खवखवत मधुरावर ओरडायला सुरुवात केली, तुला काही येतच नाही ग. काय शिकवलं तुझ्या आईवडिलांनी? ते शब्द फक्त टोचले नाहीत तर तिच्या मुळावर घाव घालणारे होते. मधुराच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. पण घरात कुणालाही ते दिसलं नाही. तिला समजवणारा, तिच्या बाजूने उभा राहणारा एकही चेहरा नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा देवघरात बसली होती. समोर श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती होती. तिने हात जोडले, डोळे मिटले आणि मनापासून विचारलं, देवा, मी कुठे चुकते आहे का? उत्तर आलं नाही. फक्त एक गहन शांतता तिच्या भोवती पसरली. त्या दिवसानंतर मधुराने स्वतःच्या भावना आतल्या आत गिळून टाकायला शिकून घेतलं. तिला समजलं होतं, इथे आपली बाजू मांडायला परवानगी नाही. घरात काहीही घडलं की मधुराचं नाव पुढे यायचं. स्वयंपाक बिघडला तर मधुराची चूक, कोणाचा मूड खराब झाला तर मधुराची चूक, कोणाचा वाढदिवस विसरला गेला तरी मधुराची चूक. ती कधी कधी स्वतःलाच विचारायची, मी तर कोणालाही दुखावत नाही,
तरीही मी दोषी का ठरते? एका रविवारी सासरच्या नातेवाईकांसाठी एक मोठं जेवण ठरलं होतं. मधुरा दिवसभर धावपळ करत होती. स्वयंपाकघर, सजावट, पाहुण्यांची सोय. संध्याकाळी सगळं व्यवस्थित झालं. पाहुणे खुश होते. सर्वांनी जेवणाचं कौतुक केलं. पण नातेवाईक गेल्यावर सरिता देवींनी म्हटलं, सगळं बिघडलं होतं. मी मदत केली म्हणून सगळं व्यवस्थित झालं. त्या एका वाक्याने मधुराचा सारा श्रम एका क्षणात शून्य झाला. तिला कोणतंच श्रेय मिळालं नाही. तिचं अस्तित्व पुन्हा एकदा गर्दीत हरवलेलं ठरलं. मधुरा आता घरात वावरणारी एक सावली झाली होती. तिचं हसणं विरलं होतं. डोळ्यांवर कायमचा थकव्याचा पडदा होता. कधी कधी ती स्वतःलाच आठवायची. लग्नाआधीची मधुरा, स्वप्न पाहणारी, आत्मविश्वासू, प्रेमळ. आणि मग स्वतःलाच विचारायची, ही हरवलेली मधुरा कोण? पण उत्तर गवसत नव्हतं. रात्रीच्या गडद शांततेत ती खिडकीतून बाहेर पाहायची. आकाशात एक एक तारे चमकत असायचे. माझाही एखादा तारा असेल ना? ती हळुवारपणे विचारायची. कोणीतरी मला पाहील, माझं खरं स्वरूप ओळखील. या आशेवर ती दररोजची सकाळ पुन्हा गाठायची. रोजचं जगणं मधुरासाठी आता एक वेगळंच युद्ध बनलं होतं. कुणालाही न दुखवता जगायचं, कुणालाही नाराज न करता वागायचं आणि तरीही सतत दोषी ठरायचं. हेच तिचं नशीब झालं होतं. कधी कधी तर तिला वाटायचं, मी नुसती घरातली नोकर आहे का? माझ्या भावना, माझं अस्तित्व काहीच महत्त्वाचं नाही. तिच्या मनात तक्रारीचं वादळ उसळायचं, पण ओठांवर नेहमीच मौन असायचं. एका संध्याकाळी मधुरा दिवाणखान्यात झाडू मारत होती. सासूबाई गप्पा मारत बसल्या होत्या. तेव्हा अचानक त्यांचा कप हातून पडला आणि फुटला. मधुरा पटकन धावत आली आणि काचांची आवरावर करायला लागली. पण सरिता देवीने तिला थेट चिडून सांगितलं, संपलं तुझं, सगळं बिघडवतेस, आता नीट आवरतही नाहीस. मधुरा काही बोलली नाही, फक्त मान खाली घालून काम करत राहिली. जिवारी लागलं होतं, पण काय उपयोग होता बोलून? इथे कोण ऐकणार होतं तिचं? दुसऱ्या दिवशी वर्षा आणि तिच्या होणाऱ्या सासूबाई घरी आल्या. नव्या नातेवाईकांची ओळख व्हावी म्हणून वर्षाने घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. सगळं तयारीचं काम मधुरावरच टाकण्यात आलं. स्वयंपाकघरात एकटीच मधुरा घाम गाळत होती आणि बाहेर गप्पांचा फड रंगला होता. कुठे काही कमी पडलं की मधुरावर तोंडसुख घेतलं जायचं. हिला काही नीट जमत नाही ग. संध्याकाळी पाहुणे येणार आहेत आणि स्वयंपाक काय होईल कुणास ठाऊक. मधुराला कळून चुकलं होतं. इथे तिची मेहनत कधीही दिसणार नव्हती. पाहुणे आले. सर्व गोड गोड हसत होते. संध्याकाळचं जेवणही छान झालं. सर्वांनी जेवणाचं कौतुक केलं. पण वर्षाने चटकन स्वतःच श्रेय घेतलं. हो हो, मीच सगळं बघितलं. मधुराला तर काही समजतच नाही. मधुराने त्यावेळीही नुसतं हसून पुढे पाहिलं. मनात खोलवर दुखत होतं, पण ती गप्प राहिली. कधी कधी मौन हा एकमेव पर्याय उरतो, जेव्हा शब्दाचाही अर्थ उडून जातो. एका संध्याकाळ अशी आली ज्या दिवशी संदीपनेही तिला शब्दांनी घाव घातला. संदीप ऑफिसच्या तणावाखाली होता. मधुराने चहा दिला. थोडं प्रेमाने विचारलं, कशी झाली मीटिंग? संदीपने वैतागून ओरडला, तुला समजतंय का काही? नुसती घरात बसतेस. ते एक वाक्य तुटक होतं. मधुराने काही बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द घशात अडकला. त्या रात्री मधुरा उशीवर रडत झोपली. त्या अश्रूंना कोणीही पाहिलं नाही. आता मधुरा शांत झाली होती, फार शांत. तिच्या नजरेत ना आशा होती ना तक्रार. ती आपल्या कामात गर्क असायची. स्वयंपाक, घरकाम, सर्वांची काळजी घेणं, पण स्वतःसाठी काहीही न मागता, काहीही अपेक्षा न ठेवता. घरात कुणी काही विचारलं तर ती केवळ हसून उत्तर द्यायची. कुणी ओरडलं तर मान खाली घालून ऐकायची.
ती आता जगत नव्हती, फक्त अस्तित्व टिकवत होती. एकदा सासूबाई आजारी पडल्या. मधुराने रात्रभर त्यांची सेवा केली, औषधं दिली, अंग पुसलं, तापाची काळजी घेतली. संध्याकाळी जेव्हा सरितादेवी थोडं बरं वाटल्यावर उठल्या, तेव्हा मधुरा आनंदाने म्हणाली, आई, आज जरा बरं वाटतंय ना? सरितादेवीने नुसतंच थंडपणे उत्तर दिलं, तू काही विशेष केलं नाही, औषधांनीच बरं वाटलं. त्या एका वाक्याने मधुराचं सर्व प्रेम, सर्व सेवा एका क्षणात व्यर्थ वाटली. मधुराच्या मनात आता एक वेगळंच सामर्थ्य तयार होत होतं, सहन करण्याचं, गप्प राहण्याचं आणि कोणतीही अपेक्षा न ठेवण्याचं. आपलं चांगुलपण आपल्यासाठीच असावं हे तिने नकळत शिकून घेतलं होतं. एक दिवस सासऱ्यांचे काही जुने मित्र घरी आले. मधुराने त्यांच्यासाठी विशेष स्वयंपाक केला. सगळ्यांचं नीट स्वागत केलं. जेवणानंतर मित्र म्हणाले, काय सुरेख स्वयंपाक केला, कोणाचा हात आहे यामध्ये? सरितादेवी हसून म्हणाल्या, माझ्या इतका वर्षाचा अनुभव आहे ना, सुनबाई काही विशेष नाही. त्या क्षणी मधुराला एक काळं अंधारलेलं ढग दाटून येताना वाटलं, पण तरीही ती गप्प राहिली. मधुराने स्वतःच्या मनाशी आता गाठ बांधली होती. आपण प्रेम करायचं, सेवा करायची, पण आपलं मोल शोधायचं नाही. मौनाने तिच्या जखमा झाकल्या होत्या, पण त्या आतल्या आत जळत राहिल्या. एकदा ती आपल्या जुन्या मैत्रिणीशी बोलायला गेली, पण फोनवर बोलताना तिच्या गळ्याशी हुंदका अडकल्यासारखा झाला. सांग ना मधुरा, सगळं ठीक आहे ना? मैत्रीण विचारत होती. पण मधुरा फक्त हसून म्हणाली, सगळं मस्त आहे, फार छान आहे. आणि फोन ठेवून ती पुन्हा आपल्या एकटेपणात दडून बसली. संध्याकाळी घरात जोरात भांडण झालं. वर्षाने मधुरावर काहीतरी आरोप केला आणि संदीपही तिला न विचारता ओरडला, तुला सांगितलं होतं ना नीट बघायला? मधुरा काहीच बोलली नाही. न विचारता, न उत्तर देता, न तक्रार करता. तिचं मौन आता सगळ्यांना सोयीचं वाटायला लागलं होतं. तिच्या मौनाच्या आडून तिला स्वतःचं हरवलेलं अस्तित्व दिसायला लागलं होतं. ती स्वतःचं प्रतिबिंब आरशात पाहायची आणि एक दिवस अलगद विचारायची, हे मीच आहे का? तिच्या डोळ्यात प्रश्नांची गर्दी होती, पण ओठांवर फक्त एक हलकं हसू. मधुरा आता गर्दीत हरवलेली नव्हती, तर गर्दीत गुपचूप गडप झालेली होती. अस्तित्व हरवलेली होती. कधीकधी एखाद्याचं व्यक्तिमत्व इतकं गडप होतं की ते शाबूत असूनही अदृश्य वाटतं. मधुराचं अस्तित्वही असंच काहीसं झालं होतं. ती घरात होती, स्वयंपाकघरात होती, दिवाणखान्यात होती, पण तरीही तिचं अस्तित्व कुणाला जाणवत नव्हतं. ती जणू एक सावली झाली होती. तिला तिच्या कुटुंबात तिचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. ती तिच्या कुटुंबावर मनापासून प्रेम करत होती. त्या दिवशी घरात मोठा सोहळा होता. वर्षाच्या वाढदिवसाचं औचित्य. सगळी तयारी चालली होती. बाहेरून फुलं, लाईट्स, केक, गिफ्ट्स सगळं मागवलं गेलं होतं. मधुरा सकाळपासून कामाला लागली होती. घर लखलखीत करून टाकलं, फरशी पुसली, स्वयंपाकाचं नियोजन केलं, पाहुण्यांसाठी गोड पदार्थ तयार केले. पण कार्यक्रमात तिचं कुठेच नाव नव्हतं. तू बघ हा स्वयंपाकघर, पाहुण्यांना पाणी वगैरे द्यायला लक्ष ठेव, वर्षा मधुराला आदेश देत होती. आणि हो, जास्त पुढं जाऊ नकोस, आम्ही सगळं बघतो, सासूबाईंनी थेट सुनावलं. मधुराला क्षणभर काहीच उमजेनासं झालं. म्हणजे तिचं अस्तित्व फक्त कामापुरतं होतं. गोड शब्दांची, आदराची थोडीशीही अपेक्षा करणं चुकीचं होतं का? संध्याकाळी पाहुणे यायला लागले. घरात गजबजाट झाला. हसणं, बोलणं, फोटो काढणं, एक वेगळीच ऊर्जा भरून राहिली होती. मधुरा एका कोपऱ्यात उभी राहून सगळं पाहत होती. तिच्या हातात एक ट्रे होता, ज्यावरून ती पाहुण्यांना चहा नाश्ता देत होती. सगळे बोलताना, हसताना तिच्या शेजारी जाऊनही तिच्याकडे लक्ष देत नव्हते.
ती त्या गर्दीत होती पण उपस्थित नव्हती. मधुरा, आण ना अजून थोडे समोसे, वर्षाने हाक मारली. मधुरा हसत स्वयंपाकघरात पळाली. स्वतःचा वाढदिवस असतं तेव्हा सगळं प्रेम, लक्ष आपल्यावर असतं हे मधुराला आठवत होतं. पण तिला स्वतःच्या वाढदिवसाची आठवण आली. गेल्या वर्षी कोणी साधं वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नव्हत्या. ती आठवण चुपचाप डोळ्यात पाणी घेऊन गिळाली. जेवण झाली. सगळ्यांनी वर्षाचं भरभरून कौतुक केलं. खूप छान आयोजन केलं ग. तुझं घर किती टापटीप आहे. स्वयंपाक तर लाजवाब. वर्षा हसून सगळं श्रेय स्वीकारत होती. मधुरा तिथंच होती, मूक साक्षीदार म्हणून. कोणीही विचारलं नाही, कोणीही म्हटलं नाही, मधुरा तूही खूप मेहनत घेतलीस. रात्री उशिरा सर्व पाहुणे गेले. घर थोडंसं शांत झालं. मधुरा थकल्यासारखी झाली होती. ती स्वयंपाकघर आवरत होती. तेवढ्यात सासूबाई आल्या. सगळं आवरून झोप ग लवकर, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. मधुरा केवळ मान हलवत राहिली. स्वतःचं मन शांत ठेवायला ती आतून खूप झगडत होती. त्या रात्री संदीप फोनवर आपल्या मित्राशी बोलत होता. हो रे, घरी भारी पार्टी केली, सगळं मॅनेज केलं मी आणि वर्षाने. मधुराच्या कानावर पडलं. ती फारसं काही अपेक्षा करत नव्हती, पण तरीही कुठेतरी खोलवर एक आशा असतेच ना, आपलंही कुणीतरी नाव घ्यावं. तेव्हा तिला पक्क कळलं, ती खरीच उपस्थित नसलेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी संदीप ऑफिसला गेला. सासूबाई मंदिरात गेल्या. वर्षा बाहेर फ्रेंडना भेटायला गेली. घरात फक्त मधुरा होती आणि तिचं मौन. ती टेबल साफ करत होती तेव्हा तिने चुकून एक जुना फोटो सापडला. लग्नाच्या पहिल्या वर्षाचा फोटो. त्या फोटोमध्ये मधुरा आणि संदीप हसत होते. डोळ्यात एक वेगळंच तेज होतं, एक आशावाद. ती फोटो हातात धरून खूप वेळ बघत राहिली. का हरवलं आपलं ते हास्य, तिने स्वतःला विचारलं. पण उत्तर कुठेच नव्हतं. संध्याकाळी वर्षा परतली. आल्या आल्या जोरात बोलत होती. आई, माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या मी किती लकी आहे, असं सुंदर घर आहे माझं. सरिता देवी अभिमानाने हसल्या. अगं, तू आहेसच तशी गुणी, घर तुझं लकलकीत असणारच. मधुरा चहाचा कप घेऊन उभी होती त्यांच्यासमोर, पण कुणालाही तिचं अस्तित्व जाणवलं नाही. ती कप खाली ठेवून गप्प आपल्या खोलीत गेली. त्या रात्री मधुरा स्वतःशीच संवाद करत होती. किती वर्ष असं जगायचंय, माझं अस्तित्व असं सावलीसारखं का. पण तिचं हृदय सांगत होतं, घरासाठी प्रेम केलंय, तक्रार केली नाहीये. तिला आपल्या तत्वांवर अभिमान वाटत होता, पण वेदना पोटात गच्च दाबून ठेवाव्या लागत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी एक लहानसा प्रसंग घडला. सासूबाई घरातल्या देवासमोर बसल्या होत्या. त्यांनी मधुराला हाक मारली. मधुरा, पाण्याचा कलश भरून ठेव. मधुरा पटकन पाणी भरून ठेवायला गेली. तिने सहज विचारलं, आई, उद्या काही खास पूजा आहे का. सरिता देवीने नाखुशीने उत्तर दिलं, तुला काय करायचंय माहिती घेऊन तुझं काम कर. त्या क्षणी मधुराला जाणवलं, तिचं केवळ शारीरिक अस्तित्व पाहिजे आहे. मनाच्या प्रेमाचा इथे कुणाला उपयोग नाही. इथे मला कोणीही महत्त्व देत नाही. एके दिवशी मधुराने अचानक थोडंसं ठामपणे विचारलं, आई, मी काही मदत करू का उद्याच्या कार्यक्रमासाठी. सरिता देवीने तिरस्कारी नजरेने पाहिलं. तुझी मदत नाही हवी ग, आम्ही बघून घेऊ. त्या थंडगार उत्तराने मधुराचं राहिलेलंही काहीतरी तुटलं. आता ती घरात वावरायची पण न वाजवता, काम करायची पण आवाज न करता. तिच्या चेहऱ्यावर एक आबाळभर शांती होती आणि डोळ्यात एक न संपणारी वेदना. तिचं अस्तित्व त्या घरात होतं, पण जणू फक्त कामासाठीची गरज म्हणून. मधुरा आता गर्दीत हरवलेलीच नाही, तर उपस्थित असूनही नसलेली झाली होती. आयुष्यात एक दिवस असा येतो जेव्हा हतबल झालेलं मनही ठरवतं, आता
पुरे झालं. मधुराचंही असंच झालं. त्या सकाळी मधुरा देवासमोर बसली होती. एका हातात तुटक झालेला चिमूटभर विश्वास होता आणि दुसऱ्या हातात स्वतःच्या अस्तित्वाची एक धूसर झलक. ती डोळे मिटून शांतपणे विचार करत होती. देवा, मी माझं सर्वस्व दिलं तरीही माझं कुटुंबात अस्तित्वही नाही. हळूहळू तिने डोळे उघडले एका नवीन संकल्पासोबत. मी आता स्वतःवर लक्ष देणार, कुटुंबावर लक्ष देणार नाही. त्यांना माझी किंमत जाणू देणार. त्यांना समजायला हवं की मीही या कुटुंबाचा भाग आहे. माझाही सन्मान व्हायला हवा. त्या दिवसानंतर मधुरात एक सूक्ष्म बदल जाणवायला लागला. तिने शांतपणे स्वतःवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. तिनं पुन्हा वाचन सुरू केलं. एका काळी ती कविताही लिहायची. ती वही पुन्हा काढून ठेवली. माझीही एक ओळख आहे, मीही कोणीतरी आहे, ती स्वतःला दररोज आठवत होती. संध्याकाळी वर्षा टीव्ही समोर बसून फालतू कार्यक्रम बघत होती. सासूबाई गप्पा मारत होत्या. संदीप मोबाईलमध्ये गडलेला होता. तेव्हा मधुरा घराच्या गॅलरीत बसून एक सुंदर कविता लिहित होती. ती कविता होती स्वतःच्या अस्तित्वाची गाणी. ती आता केवळ घरातली कामवाली सून नव्हती, ती स्वतःची सखी बनत होती. एका दिवशी तिने स्वतःला एका कार्यशाळेत नोंदवलं. स्त्रियांसाठी व्यक्तिमत्व विकास वर्ग. तिला वाटलं कदाचित इथे स्वतःला मोकळं करायला शिकता येईल. संध्याकाळी संदीपला सांगताना ती थोडीशी घाबरली. संदीप, मी एका छोट्याशा कार्यशाळेसाठी नाव नोंदवलंय. संदीपने नजरही न वर करत उत्तर दिलं. कशाला ग वेळ वाया घालवतेस? घरातच बघ नीट. त्या एका वाक्याने तिच्या काळजात ठसठसलं. पण यावेळी ती गप्प बसली नाही. संदीप, मी माझ्यासाठी काहीतरी करायला हवंय, तिनं शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं. संदीप काही बोलला नाही, फक्त खारट चेहरा करून निघून गेला. पण तिने माघार घेतली नाही. तिने कार्यशाळेत नाव नोंदवलं. ती आता स्वतःसाठी जगणार होती. त्या शनिवारी ती पहिल्यांदा वर्गात गेली. शेकडो अनोळखी चेहऱ्यात ती स्वतःचं अस्तित्व शोधायला आली होती. प्रशिक्षिका खूपच प्रेरणादायी बोलल्या. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची ओळख निर्माण करा. मधुराच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तिला आजपर्यंत कोणी हे सांगितलंच नव्हतं. त्या वर्गात तिला 2 मैत्रिणी भेटल्या, स्वरा आणि काजल. त्या दोघीही लग्नानंतर स्वतःचं अस्तित्व हरवलेल्या होत्या, पण त्यांनी झगडून स्वतःला उभं केलं होतं. त्यांच्याशी बोलताना मधुराला नवीन जगाची चव लागली. स्वतःसाठी जगणं हे स्वार्थ नसून स्वतःला न्याय देणं आहे हे तिला उमगलं. ती घरासाठी काम करत होती, पण आता मधुरा रोज थोडाफार वेळ स्वतःसाठी राखून ठेवू लागली. कधी कधी गॅलरीत बसून पुस्तक वाचायची, तर कधी वहीत नवे विचार उतरवायची. तिने एक ऑनलाईन काव्य स्पर्धेत सहभाग घेतला. ती गोष्ट तिला आजवर कधी स्वप्नातही वाटली नव्हती. एक दिवस संदीपने अचानक विचारलं, काय चाललंय हल्ली तुझं? जरा जास्तच मोकळं वागत आहेस. मधुराने हलकसं हसून उत्तर दिलं, होय संदीप, स्वतःशी थोडं जवळीक साधते आहे. संदीप चिडून म्हणाला, घराकडे दुर्लक्ष करत आहेस. कुठे नेऊन ठेवशील हे घर असं वागून? मधुरा शांतपणे म्हणाली, मी कुठे घरात काही काम करत होते? सर्व कामे तर तुम्हीच करत होता. सर्व कार्यक्रम, स्वयंपाक सर्व तर तुम्हीच करत होतात ना. मी तर कुठे काही करतच नव्हते. त्यामुळे मी कुठे घराकडे दुर्लक्ष करत आहे? मी माझ्या जिम्मेदारी तर पूर्ण करत आहे आणि मला घर चालवताना स्वतःला हरवायचं नाही. संदीप. त्याला उत्तरच सापडलं नाही. सरिता देवी म्हणाल्या, सून म्हणजे घरासाठी वाहून घेतलेली असते. मधुरा हळूच म्हणाली, सूनही एक व्यक्ती असते आई, तिचंही स्वप्न असतं. सरिता देवीने कटाक्ष टाकला, पण मधुरा डगमगली नाही. ती आता स्वतःच्या शब्दावर ठाम होती. हळूहळू घरातला सूर बदलत गेला. सासूबाई सुरुवातीला कुरकुर करत असायच्या,
पण मधुराच्या सकारात्मकतेने त्याही हळूहळू थोड्या मवाळ झाल्या. वर्षाही मधुराशी थोडं थोडं बोलायला लागली. संदीप मात्र अजूनही उग्र होता, पण मधुरा त्याच्या रागाला शांतपणे सामोरी जात होती. ती आता स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकली होती. ती आता स्वतःसाठी जगत होती, स्वतःचा आत्मविश्वास वाढवत होती. एका संध्याकाळी ती गॅलरीत कवितांची वही वाचत बसली होती. तेव्हा वर्षा तिच्याजवळ आली. काय लिहिलंय ग? वर्षाने उत्सुकतेने विचारलं. मधुराने ओळखलं. वर्षाच्या डोळ्यात कौतुक होतं. ती अलगद म्हणाली, माझ्या मनाच्या गप्पा आहेत. वर्षाने हसून टाळी दिली. वहिनी, तुम्ही तर भारी आहात. तो पहिला क्षण होता जेव्हा मधुराला आपल्या अस्तित्वाची कबुली मिळाली होती. लगेचच तिची कविता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध झाली. गर्दीत हरवलेली सून नावाचं शीर्षक ठेवलं होतं तिने. ते वाचून शेकडो स्त्रियांनी प्रतिसाद दिला. ही तर माझीच गोष्ट आहे. तुमच्या शब्दांनी मला स्वतःला शोधायला मदत झाली. हे वाचून मधुराच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने स्वतःला शोधलं होतं. एक दिवस संदीपने मोबाईलवर तिची कविता वाचली. त्याने डोकं वर करून मधुराकडे पाहिलं. पहिल्यांदा डोळ्यात एक अपराधी चमक होती. माफ कर, मी तुला कधीच समजून घेतलं नाही. मधुराने हलकसं हसून उत्तर दिलं. आता समजलं ना, तेही पुरेसं आहे. कधी कधी माणसं फक्त ऐकायला हवी असतात, ओळखायला हवी असतात. मधुरा घरातील सावली राहिली नव्हती, तर ती आता स्वतःच्या प्रकाशाने झगमगू लागली होती. आता जेव्हा पाहुणे घरी यायचे तेव्हा सरिता देवी अभिमानाने सांगायच्या, ही माझी सून मधुरा कवयित्री आहे बघा. वर्षा तिच्या कविता वाचून टाळ्या वाजवायची. संदीप तिला कॉफी बनवून द्यायचा आणि मधुरा ती मात्र गालातल्या गालात हसायची आणि स्वतःच्या अंतर्मनातल्या आवाजाला कुशीत घ्यायची. ती गर्दीत हरवलेली सून नव्हती उरली. ती स्वतःचं नवं आकाश गाठणारी स्त्री झाली होती. त्यामुळे आधी स्वतःवर प्रेम करा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. कुटुंबच काय, जग तुमच्यावर प्रेम करेल. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.